आपण आता कुठलाही एखादा ब्रँड घेतोय तर त्याच्यामध्ये नक्की कुठले नंबर घ्यायचे. मॅकचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत. स्टुडिओ फिक्स आहे तर दॅट इज व्हेरी नाईस प्रोडक्ट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमच्यासाठी माझ्या चॅनलच्या द्वारे भरपूर वेगवेगळे व्हिडिओज मी घेऊन येतोय की जेणेकरून तुम्हाला हेअर, ब्युटी, मेकअप, नेल्स बद्दल चांगली माहिती मिळू शकेल आणि तुम्हाला चांगला त्याचा यूज होऊ शकेल. तर आजचा विषय आपण जो घेणार होतो, मला आता ऍक्च्युली बऱ्याच सध्या वेडिंग सीझन आता चालू आहे इकडे आपल्याकडे, किंवा आमच्याकडे आता नेक्स्ट बुकिंग चालू आहे, तर त्याच्या ट्रायल्स चालू आहेत. तर प्रोडक्ट कुठले वापरतो मी, किंवा तुम्ही काय यूज करता मेकअपला, कुठले फाउंडेशन यूज करताय, तर ह्याच्याबद्दल बऱ्याच वेळेला स्टुडंट्सना पण उत्सुकता असते किंवा भरपूर क्लायंट्सना पण उत्सुकता असते की आम्ही नक्की काय वापरतोय. तर मला असा विचार आला की आपण ह्याच्यावरती पण एक चांगला व्हिडिओ बनवता येईल की त्याच्यामुळे सगळ्यांना इन्फॉर्मेशन चांगल्यापैकी मिळेल की जे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांना लक्झरी ब्रँड्स कुठले कुठे सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहेत किंवा त्याचा काय यूज आहे, कुठला प्रोडक्ट घेतोय. समजा आता एक्झाम्पल की आपण आता कुठलाही एखादा ब्रँड घेतोय तर त्याच्यामध्ये नक्की कुठले नंबर घ्यायचे, तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आज देणार आहे. तर आजचा आपण जो प्रोडक्ट बघणार आहोत दॅट इज मॅक. तर मॅक सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे किंवा आधीपासून खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. त्याच्यामुळे मॅकचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत. मॅक हा जो प्रोडक्ट आहे त्यातला जो स्टुडिओ फिक्स आहे तर दॅट इज व्हेरी नाईस प्रोडक्ट. म्हणजे तुम्हाला हायड्रेशन पण चांगल्यापैकी मिळतं स्किनला, खूप स्किनला ड्राय नाही करत किंवा मेकअप एकदम मॅट नाही होत आणि खूप जास्ती ऑइली पण नाही होत. त्याच्यामुळे मिड रेंजला इट इज लाईक नाईस. प्राइस वाईज बघायला गेलं तर 4,000 to 4,500 पर्यंत तुम्हाला हा प्रोडक्ट जातो. आणि मेनली की तुम्हाला ह्याच्या रिझल्ट खूप चांगले आहेत की जर क्लीन स्किन आहे तर तुम्हाला एकदम फिनिश लुक येतो. जर तुम्हाला एकदम 100% कव्हरेज हवं आहे तर तेवढं 100% कव्हरेज नाही मिळत, पण जर प्रॉपर याला 1 किंवा 2 लेअरमध्ये जर यूज केला तर तुम्हाला एकदम चांगल्यापैकी रिझल्ट ह्याचा मिळू शकतो. दॅट इज फर्स्ट थिंग. नंबर वाईज बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही जर ही रेंज बघितली तर बॉटलच्या खाली तुम्हाला NC किंवा NW अशा याच्यामध्ये तुम्हाला रेंज मिळते. आता NC किंवा NW स्टँड्स फॉर वॉर्म ऑर कूल प्रोडक्ट्स. लाईक तर जनरली कसं आहे की आपल्या साईडला म्हणजे बॉम्बे आणि ह्या एरियामध्ये जनरली कूल प्रोडक्ट्स आर लाईक मच मोर, कारण बऱ्याच जणांची स्किन टोन जो आहे तो जास्ती वॉर्मर साईडला आहे. तर त्याच्यामुळे मी जनरली जेव्हा वापरतो तेव्हा आय लाईक दॅट कूल शेड्स. कूलचे रिझल्ट खूप चांगले आहेत. तर मी सध्या NC25 फेअर स्किन करता वापरतोय, NC30 मीडियम स्किन करता वापरतोय, NC35 मीडियम टू लिटल बिट ऑफ डार्क, NC42.5 बिट डार्कर आणि NC45 एकदम डार्क स्किनसाठी मी प्रोडक्ट वापरतो. तुम्ही जर हा जो बघितला तर NC45 आहे तर दिस इज व्हेरी डार्क, आणि हा जर आहे माझ्याकडे हा NC43.5 आहे, आणि हा जो प्रोडक्ट आहे दिस इज NC25. तुम्हाला याच्यामध्ये लगेच डिफरन्स मिळून जाईल. जनरली आम्ही सांगताना असंच सांगतो सगळ्यांना की स्टुडंट्सना किंवा आम्ही सुद्धा घेताना आज 4 ते 5 शेड्स घेतो. 4 ते 5 शेड्स घेतल्यानंतर तुम्हाला एकतर अफोर्डेबल पण राहतो तो, कारण त्याची किंमत 4,000 ते 4,500 रुपये एका फाउंडेशनची किंमत आहे. तर तुम्ही जर एकदम 10-12 फाउंडेशन घ्यायला गेला तर त्याची प्राइसिंग पण खूप जास्ती जाते आणि तुमची इन्व्हेस्टमेंट पण खूप जास्ती होते ॲज अ मेकअप आर्टिस्ट. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा 3 ते 4 शेड्स मॅक्सिमम घ्या. तुम्ही मिक्स अँड मॅच करून तुम्ही जो क्लायंटचा जो स्किन टोन आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता आणि यू कॅन यूज इट फॉर युअर क्लायंट्स. तर त्याच्यामुळे मॅक इज अ व्हेरी गुड प्रोडक्ट आणि यू कॅन गो फॉर दॅट. तुम्ही यूज करू शकता. रिझल्ट खूप चांगले आहेत, त्याचं ब्लेंडिंग खूप चांगलं होतं, कव्हरेज खूप चांगल्यापैकी आहे. तर त्याच्यामुळे दीज आर द कलर्स अँड दीज आर द शेड्स व्हॉट आय एम युझिंग फॉर माय ब्राइड्स. मी भरपूर प्रोडक्ट्स वापरतो. मी अकॉर्डिंग टू द स्किन टोन्स किंवा अकॉर्डिंग टू द सीझन, म्हणजे आता सध्या कुठला सीझन चालू आहे त्यानुसार मी प्रत्येक वेळेला क्लायंटला मी वेगवेगळे ब्रँड यूज करतो, किंवा क्लायंटची एखाद्या वेळेला रिक्वायरमेंट असते की मला अमुकच ब्रँड पाहिजे तर मी त्यावेळेला मग तो ब्रँड आता वापरला जातो. तर आता पुढच्या व्हिडिओजमध्ये वी आर गोइंग टू डिस्कस विथ अनदर ब्रँड्स ऑल्सो. सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन याची येत जातील आणि तुम्हाला ह्याच्याबद्दलची प्रॉपरली माहिती मिळत जाईल. आता ह्या प्रोडक्ट वापरून व्हिडिओज पण आम्ही त्याच्यामध्ये आता पोस्टिंग चालू केलेलं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली प्रत्येक प्रोडक्टचा काय यूज आणि कसा त्याचा रिझल्ट मिळणार आहे ते पण तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळणार आहे. तर नक्की फॉलो करा चॅनलला आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन ते चांगली मिळत जाईल. थँक्यू व्हेरी मच.